टीईटी पेपरला धरून जी कारवाई आहे नेमकी आपली कारवाई काय? प्रथमतः सर्वांचं स्वागत. यामध्ये कोंडगाव पोलीस स्टेशनमध्ये ही आज सकाळी कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये परिमंडळ 2चे DCP श्री पवन बनसोड यांना गोपनीय बातमीदारातर्फे माहिती मिळाली की 28 तारखेला जी TET होणार आहे, म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा किंवा टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट जी होणार आहे, तर त्याचे पेपर काही लोक विकायला भिवंडीत येणार आहेत अशी गोपनीय बातमीदारातर्फे माहिती मिळाल्याने DCP झोन 2 पवन बनसोड आणि त्यांची टीम यांनी एक ट्रॅप लावला. त्या ट्रॅपच्या अनुषंगाने सकाळी साधारणतः 11च्या दरम्यान एक जागेवर तिने ट्रॅप लावला. त्यामध्ये 3 लोक हे पेपर विकण्यासाठी, जो उद्या होणार आहे TETचा पेपर विकण्यासाठी आलेले त्यांना आढळले. त्यांना जी पूर्व माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने तिथे ट्रॅप लावला. ते 3 लोकांना ताब्यात घेतलं. त्यांच्या अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे एकूण उद्या जे पेपर होणार आहेत त्याचे 4 सेट हे पेपर मिळाले. त्याचबरोबर इतर वस्तू, मोबाईल, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वगैरे हे मिळालं. त्यामुळं आम्हाला खात्री करण्यासाठी ते जे 4 पेपर जे मिळाले होते ते शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना तत्काळ संपर्क करण्यात आला आणि त्यांच्याकडून व्हेरीफाय केलं. त्यांनी पण त्यांची जी सिस्टम आहे, SOP आहे, त्याप्रमाणे हे पेपर जे होते ते त्यांनी व्हेरीफाय केले आणि असं आढळलं की उद्या जी पेपर होणार आहेत त्या परीक्षेला येणारे हेच पेपर असल्याने खात्री पटली. त्यामुळे आम्ही 3 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांच्या अंगझडतीमध्ये उद्या होणाऱ्या परीक्षेला जे पेपर येणार होते ते पेपर आम्ही जप्त केलेले आहेत. यामध्ये अशी माहिती कळली की हे जे पेपर विकणारे आहेत त्यांनी आम्ही डिकॉय लावला होता, ट्रॅप लावला होता. त्यामध्ये जवळजवळ 1.5 करोड रुपयेची त्यांची अपेक्षा होती आणि ॲडव्हान्समध्ये पण त्यांनी पैसे मागितले होते. ते ट्रॅपमध्ये सगळ्या गोष्टी आम्ही रेकॉर्डवर घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये तपासाचं गांभीर्य बघता, प्रकरणाचं गांभीर्य बघता वरिष्ठांच्या आदेशाने यामध्ये एक विशेष तपास पथकाची निर्मिती केलेली आहे. त्यामध्ये तपास पथकाचे हेड म्हणून DCP श्री पवन बनसोड हे आहेत आणि त्यामध्ये या ठिकाणी 2 ACP आणि 9 PI, API आणि बाकी इतर एक 20 कर्मचारी अशी विशेष तपास पथक नेमलेलं आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार हा तपास चालू आहे. पुढील तपासासाठी विविध ठिकाणी आमचे तपास पथक रवाना झालेले आहेत. यामध्ये सखोल तपास करण्यात येईल आणि जे निष्पन्न होतील, ज्यांचा सहभाग आढळेल त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत. हे पेपर फक्त